व्हॉल्यूम डिस्प्लेस्ड इज इक्वल टू लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पण असू शकतं. आणि हे कधी होतं जर पार्शियल इमर्शन असेल तर. पार्शियल इमर्शन ते क्वेश्चन मध्ये मग तुम्हाला दिलेलं असणार आहे किती इमर्स केलेला आहे सॉलिड. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं होऊ शकतंय की हा लिक्विड आहे आणि सॉलिड जो आहे तो या पद्धतीनं बुडवलेला आहे लिक्विड मध्ये. तर काय होणार आहे एवढंच व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जे आहे ते काय होणार आहे डिस्प्लेस होणार आहे. म्हणजे सपोज सांगितलं की हाफ सॉलिड इमर्स झालाय तर काय होणार आहे व्हॉल्यूम डिस्प्लेस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवायडेड बाय 2. 1/3 इमर्स केलाय असं दिलेलं असेल तर व्हॉल्यूम डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवायडेड बाय 3. लक्षात येत आहे. तर पुन्हा एकदा सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या. अपथ्रसचा फॉर्म्युला असतो फी सिग्मा जी. ओके, अपथ्रस किंवा बॉयंट फोर्स. ओके, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. अनेक चॅप्टर मध्ये आपल्याला यूज करावा लागतो. फॉर्म्युला आहे फी सिग्माची. लक्षात येत आहे. फी म्हणजे जे लिक्विड जेवढा अमाऊंट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड झालेला आहे त्याचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ डिस्प्लेस लिक्विड. सिग्मा म्हणजे त्या लिक्विडची डेन्सिटी ज्याच्यामध्ये आपण तो सॉलिड बुडवणार आहे. आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि पुन्हा एकदा ही फीची व्हॅल्यू काय घ्यायची हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फीची व्हॅल्यू काय असते सॉलिड जर आपण पूर्णपणे जर बुडवला ओके तर काय होणार आहे सॉलिडचं व्हॉल्यूम म्हणजेच इथं फी घ्यायचं आहे. आणि पार्शियल इमर्स केला तर काय होणार आहे बुडवलेलं व्हॉल्यूम. सॉलिडचं बुडवलेलं व्हॉल्यूम. ओके, तर इन दिस वे देर इज अ आर्किमिडीज प्रिन्सिपल. लक्षात आलं. तर आर्किमिडीज प्रिन्सिपल काय देतं आपल्याला अपथ्रसचा फॉर्म्युला किंवा बॉयंट फोर्सचा फॉर्म्युला देतं. ओके, पुन्हा एकदा बघा. बॉयन्सी म्हणजे काय द फेनॉमिनन इन विच वेन अन ऑब्जेक्ट इज इमर्स्ड इन अ लिक्विड इट बिकम्स लाइटर. ओके, कुठलाही सबस्टन्स आपण ऑब्जेक्ट आपण लिक्विड मध्ये बुडवला तर तो काय होतो लाईट होतो. याला काय म्हणतो आपण बॉयन्सी असं म्हणतो. बॉयंट फोर्स म्हणजे काय अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट व्हेन इट इज इमर्स्ड इन अ लिक्विड. ओके, आणि त्याच्यानंतर हा बॉयंट फोर्स जो आहे तो कोणी दिलेला आहे आर्किमिडीज या सायंटिस्टने दिलेला आहे आणि त्याच्यावरून त्या आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. ओके, तर आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतं अपथ्रस किंवा बॉयंट फोर्स इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. आणि त्याच्यावरून अपथ्रसचा फॉर्म्युला येतो फी सिग्मा जी. ओके, फी सिग्मा जी इज द फॉर्म्युला फॉर दी अपथ्रस्ट. ओके, तर आता पुन्हा एकदा बघा. वेट ऑफ सॉलिड इन एअर. एखादा ऑब्जेक्ट एअर मध्ये आपण काय केला वेट मेजरमेंट केली तर डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार आहे मास ऑफ द सॉलिड इंटू जी येणार आहे. ओके, म्हणजे काय येणार आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी येणार आहे फी रो जी. वेट ऑफ सॉलिड म्हणजे काय येणार आहे फी रो जी. वेअर फी म्हणजे काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड अँड रो म्हणजे काय असणार आहे डेन्सिटी ऑफ दॅट सॉलिड असणार आहे. इथं रो म्हणजे काय घेणार आपण डेन्सिटी ऑफ सॉलिड. लक्षात आलं. वेट इन एअर. आता याच्यानंतर वेट इन किंवा अपॅरेंट वेट म्हणूया. ते वेट म्हणण्यापेक्षा अपॅरेंट वेट when body is completely immersed in the liquid. Apparent weight when body is completely immersed in liquid. Apparent weight when body is completely immersed in the liquid. म्हणजे बॉडी पूर्णपणे जर लिक्विड मध्ये बुडवली तर आता न्यू वेट किती येणार आहे त्याला काय म्हणूया आपण अपॅरेंट वेट. ते कमी येणार आहे. म्हणजे ही जी बॉडी आहे ते सुरुवातीला एअर मध्ये असताना डाऊनवर्ड फोर्स किती ऍक्ट होता mg म्हणजे फी रो जी. आता अपथ्रस्ट ऍक्ट होणार. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय फी सिग्मा जी. तर सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ काय असणार आहे लिक्विड असणार आहे ज्याच्यामध्ये तो आपण ऑब्जेक्ट बुडवणार आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड. त्याच्यामुळे आता वेट त्याचं न्यू वेट काय होणार आहे अपॅरेंट वेट त्याला काय म्हणूया डब्ल्यू डॅश असं म्हणूया. डब्ल्यू डॅश काय असणार आहे न्यू वेट दॅट इज सुरुवातीला होतं फी रो जी त्याच्यातून अपथ्रस्ट काय करावं लागेल मायनस करावं लागेल फी सिग्मा जी अँड देअरफॉर न्यू वेट डब्ल्यू डॅश इज इक्वल टू फी आणि जी कॉमन निघतं रो मायनस सिग्मा इंटू जी. लक्षात आलं का. म्हणजे ओरिजिनल वेट किती असणार आहे फी रो जी असणार. लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर किती होतं फी रो मायनस सिग्मा इंटू जी होते. ओके, रो मायनस सिग्मा इंटू फी. ओके, सो चेंज इन वेट किंवा डिक्रीज इन वेट ते किती येणार बघा
नेक्स्ट इज द चेंज इन वेट. चेंज इन वेट दॅट इज इक्वल टू डेल्टा डब्ल्यू म्हणूया. चेंज इन वेट म्हणजे ओरिजिनल वेट मायनस न्यू वेट, बरोबर आहे ना. मग ओरिजिनल वेट किती होतं, फी रो जी होतं, मायनस न्यू वेट काय येणार आहे, फी रो जी मायनस फी सिग्मा जी, बरोबर आहे ना, दॅट इज डब्ल्यू डॅश. त्याच्यामुळे फिरोजी कॅन्सल होणार आणि चेंज इन वेट किती येणार आहे, फी सिग्मा जी. म्हणजे जेवढं अपथ्रस्ट ऍक्ट होणार आहे तेवढ्यानंच वेट कमी होणार ना, म्हणजे चेंज इन वेट तेवढ्यानंच होणार आहे. सो अपथ्रस्ट इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन वेट. जेवढं अपथ्रस्ट ऍक्ट होणार आहे तेवढंच एक्झॅक्टली चेंज इन वेट होणार आहे. ओके. आता लक्षात घ्या, इथं आणखी एक रिलेटिव्ह डेन्सिटीचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळेल. रिलेटिव्ह डेन्सिटी एखाद्या ऑब्जेक्टची कशी काढता येईल, दॅट इज RD, रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे आपण बघितलंय, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय द डेन्सिटी ऑफ दी वॉटर, रो बाय सिग्मा म्हणूया. डेन्सिटी ऑफ वॉटर, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर एट द 4 डिग्री सेल्सिअस. तर आता बघा, सपोज मी काय केलं, डेल्टा डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू केलं. सपोज डेल्टा डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू केलं. आता डेल्टा डब्ल्यू म्हणजे काय आहे, फी सिग्मा जी आहे, आणि डब्ल्यू म्हणजे काय आहे, डब्ल्यू म्हणजे फी रो जी आहे, फी रो जी. तर फी जी गेट कॅन्सल आणि देअरफॉर काय होणार आहे, सिग्मा डिवायडेड बाय रो येणार आहे. अँड देअरफॉर रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे रो बाय सिग्मा ना. रो बाय सिग्मा म्हणजे काय येणार आहे, डब्ल्यू डिवायडेड बाय डेल्टा डब्ल्यू. म्हणजे तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये सपोज म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इमर्शन वॉटर मध्येच करावं लागणार आहे. वी हॅव टू इमर्स इट इन वॉटर. ओके. रिलेटिव्ह डेन्सिटीसाठी वॉटर इमर्शनच करावं लागणार आहे, तरच आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी मिळणार आहे. ठीक आहे. तर रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे बघा, वेट इन द एअर डिवायडेड बाय चेंज इन वेट. वेट इन द एअर डिवायडेड बाय चेंज इन वेट. या पद्धतीने रिलेटिव्ह डेन्सिटी आपण काढू शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल बघा, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण पाण्यामध्ये बुडवून त्याची आपण काय करू शकतो, डेन्सिटी काढू शकतो. रिलेटिव्ह डेन्सिटी आली की आपल्याला डेन्सिटी पण त्या ऑब्जेक्टची काढता येते. म्हणजे हा आर्किमिडीज प्रिन्सिपलचा सगळ्यात मोठा यूज आहे, लक्षात घ्या. कुठल्याही ऑब्जेक्टची डेन्सिटी किती आहे हे काढण्यासाठी आपण हे यूज करू शकतो. ओके. म्हणजे सपोज an object when weighted in air, एक ऑब्जेक्ट एअर मध्ये आपण वेट केला, वेटेड इन एअर, गिव्स रीडिंग ऑफ 8 kg. म्हणजे आपण स्प्रिंग बॅलन्सच्या साहाय्याने काय केलं, वेट मेजरमेंट केली, 8 kg आलं. अँड when immersed in water, immersed in water gives reading of 6 kg. ओके. एक ऑब्जेक्ट काय करायचा, स्प्रिंग बॅलन्सला लावायचा, एअर मध्ये धरायचा, तो 8 kg दाखवतोय. आता काय करायचं, तोच ऑब्जेक्ट काय करायचा, त्या स्प्रिंग बॅलन्स ऍज इट इज राहणार आहे, तर तो काय करायचा, पाण्यामध्ये बुडवायचा. पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्याचं वजन कमी दाखवणार. सपोज त्यानं काय केलं, 6 kg दाखवलं. देन डेन्सिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज. ओके. तर आपल्याला माहित आहे की रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज डब्ल्यू डिवायडेड बाय डेल्टा डब्ल्यू. म्हणजे वेट अपॉन चेंज इन वेट हे तुमचं काय येणार आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी येणार आहे. ओके. डब्ल्यू किती आहे बघा, म्हणजे वेट इन एअर किती आहे, सुरुवातीचं वेट 8 आहे. चेंज इन वेट किती होणार बघा, सुरुवातीला 8 kg होता, तर ते 6 kg होणार आहे. सो चेंज इन वेट इज इक्वल टू 2. सो रिलेटिव्ह डेन्सिटी येणार आहे 4. आता परत
रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय असतं? डेन्सिटी ऑफ सॉलिड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर असतं. डेन्सिटी ऑफ दॅट सॉलिड इज इक्वल टू काय येणार आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर येणार आहे. सो डेन्सिटी ऑफ सॉलिड काय येणार आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी आली 4 आणि वॉटरची डेन्सिटी असते 1000. म्हणजे किती येणार आहे? 4000 kg पर मीटर क्यूब. ओके, ही त्या सॉलिडची डेन्सिटी येणार आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जस्ट पाण्यामध्ये बुडवून त्याची डेन्सिटी किती आहे हे आपण ॲक्युरेटली मेजर करू शकतो. ओके, कारण अदरवाइज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे. ओके, या फॉर्म्युल्याच्या साइन काढायचं झालं तर सुरुवातीला मास मेजर करायला पाहिजे, मग व्हॉल्यूम मेजर करायला पाहिजे, मग डेन्सिटी काढायला पाहिजे. आणि इरेग्युलरली शेप्ड ऑब्जेक्ट असतील तर त्यांचं व्हॉल्यूम मेजर करायला थोडीशी डिफिकल्टी येते. ओके, त्याच्यापेक्षा ही मेथड बेस्ट मेथड आहे की ज्याच्यामध्ये काय करायचं आहे? सुरुवातीला ऑब्जेक्ट एअर मध्ये त्याचं वजन काढायचं, त्याच्यानंतर पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्याचं वजन काढायचं. आणि रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे? W डिवायडेड बाय डेल्टा W, दॅट इज 4 येणार आहे. तर या पद्धतीनं कुठल्याही ऑब्जेक्टची डेन्सिटी मेजर करण्यासाठी आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल अगदी व्यवस्थित यूज करू शकतो. Suppose a body weighs W1 in air, W2 in water and W3 in a liquid, then density of the liquid is. Next question बघा. When a body weighs W1 in air, air मध्ये त्याचं वेट आहे W1, W2 in water and W3 in a liquid, कुठलं तरी डिफरंट लिक्विड आहे. तर क्वेश्चन काय आहे? देन डेन्सिटी ऑफ लिक्विड इज. देन डेन्सिटी ऑफ लिक्विड इज. लिक्विडची डेन्सिटी इन टर्म्स ऑफ W1, W2, W3 काय येणार आहे? आता कसं सोडवणार बघा आपण. W1 इन एअर आहे, W2 इन वॉटर आहे. ओके, आता सुरुवातीला रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आपला बघा. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला दॅट इज वेट अपॉन चेंज इन वेट. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह डेन्सिटी. आता सुरुवातीला पहिलं W1 इन एअर अँड W2 इन वॉटर. सो फॉर वॉटर हे काय होणार बघा. वॉटरची रिलेटिव्ह डेन्सिटी 1 असते. आरडीच्या ठिकाणी 1 ठेवलं. ओके, सुरुवातीला वेट किती आहे? W1 आहे. हे W म्हणजे वेट इन एअर असतं, डिवायडेड बाय चेंज इन वेट. म्हणजे आता वॉटरसाठी बघा W2 वेट झालेला आहे, म्हणजे चेंज इन वेट किती येणार आहे? W1 मायनस W2 येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वॉटर येणार आहे. आणि फॉर लिक्विड त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी काय असेल? सपोज सिग्मा असेल. रिलेटिव्ह डेन्सिटी काय असेल? सपोज सिग्मा असेल. तर सिग्मा इज इक्वल टू काय येणार बघा. सिग्मा इज इक्वल टू पुन्हा एकदा वेट इन एअर. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे वेट इन एअर असतं, डिवायडेड बाय चेंज इन वेट व्हेन इमर्स इन लिक्विड. पुन्हा वेट इन एअर किती आहे बघा? W1 आहे. आणि त्या लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर वेट किती होते? W3 होते. म्हणजे W1 चं W3 होणार. म्हणजे चेंज इन वेट किती होणार आहे? W1 मायनस W3. सो हे झालं इक्वेशन 1, हे झालं इक्वेशन 2. आपल्याला काय करायचं आहे? डेन्सिटी ऑफ लिक्विड काढायचं आहे. मग काय करूया? इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूया. 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं तर सिग्मा बाय 1 म्हणजे काय येणार आहे? सिग्मा येणार. इज इक्वल टू 2 बाय 1 केल्यानंतर काय होणार? W1 W1 कॅन्सल होणार. सिग्मा मधला डिनॉमिनेटर राहणार W1 मायनस W3 आणि 1 मधला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार. दॅट इज W1 मायनस W2. ओके, तर दिस इज द फायनल आन्सर. So density of that liquid is given by formula W1 minus W2 divided by W1 minus W3 येणार आहे. लक्षात आलं? W1 minus W2 divided by W1 minus W3. सॉरी, इथे एक मिस्टेक झाली आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणण्यापेक्षा आपण फॉर्म्युला इथं काय लिहितोय आपण? ओके, डेन्सिटी ऑफ द सॉलिड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला रिलेटिव्ह डेन्सिटीचा ऍक्च्युअली फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा
हे बघा पुन्हा एकदा प्रॉब्लेम जरा जस्ट सॉल्व्ह करूया. इथे एक मिस्टेक झाली आहे. ऍक्च्युली W बाय डेल्टा W हा फॉर्म्युला कोणाचा आहे? W डिवायडेड बाय डेल्टा W. W डिवायडेड बाय डेल्टा W. आता W म्हणजे काय असतं? दॅट इज फी रो जी असतं आणि डेल्टा W म्हणजे काय असतं? फी सिग्मा जी असतं. अँड देअरफोर रो बाय सिग्मा इज इक्वल टू काय येणार आहे? रो बाय सिग्मा इज इक्वल टू W डिवायडेड बाय डेल्टा W येणार आहे. हा फॉर्म्युला इथं आपल्याला 2 वेळा यूज करावा लागणार आहे. W डिवायडेड बाय डेल्टा W इज इक्वल टू रो बाय सिग्मा. आता सुरुवातीला काय केलेलं आहे? सॉलिड जो आहे तो वॉटर मध्ये बुडवलेला आहे. त्याच्यामुळे सॉलिडची डेन्सिटी डिवायडेड बाय वॉटरची डेन्सिटी इथं 1 लिहावी लागेल. ओके, रो बाय 1. त्याच्यानंतर W म्हणजे वेट इन एअर असतं, ते किती आहे? W1 आहे. डिवायडेड बाय चेंज इन वेट काय होणार आहे? W1 मायनस W2 होणार आहे. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. आणि लिक्विडच्या केसमध्ये काय होणार आहे बघा? सॉलिडची डेन्सिटी तर रोज राहणार आहे, कारण तोच सॉलिड आपण लिक्विडमध्ये बुडवणार आहे. डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड सपोज काय असेल? सिग्मा असेल, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पुन्हा एकदा वेट इन एअर. वेट इन एअर म्हणजे किती असणार आहे? W1 डिवायडेड बाय वेट इन द लिक्विड म्हणजे चेंज इन वेट काय होणार आहे? व्हेन इमर्स इन लिक्विड W1 मायनस W3 होणार आहे. आणि देअरफोर इथं काय होणार बघा? देअरफोर काय होणार इथं? आता इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करूया किंवा इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूया. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 किती काय बघा? रो बाय सिग्मा डिवायडेड बाय सॉरी इक्वेशन 1 बाय 2 करूया. इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 करूया. इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2. इक्वेशन 1 बाय 2 केल्यानंतर काय होणार बघा? रो बाय 1 डिवायडेड बाय रो बाय सिग्मा इज इक्वल टू W1 W1 गेट कॅन्सल. इक्वेशन 1 मधलं काय राहणार आहे? W1 मायनस W2 राहणार आहे. आणि इक्वेशन 2 मधलं काय राहणार बघा? डिनॉमिनेटर W1 मायनस W3 राहणार आहे. रो रो गेट कॅन्सल, सिग्मा वर जाईल आणि सिग्मा इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू रो1 सॉरी W1 मायनस W3 डिवायडेड बाय काय येणार आहे? W1 मायनस W2 येणार आहे. So W1 minus W3 divided by W1 minus W2. So this is the final formula. Okay. तर हे लक्षात आलं का बघा? बॉडी वेट W1 in air, W2 in water and W3 in liquid. या पद्धतीने येणार. एक एक्झाम्पल बघूया पुन्हा एकदा. याचं न्यूमेरिकल एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बॉडी वेट्स 10 किलोग्रॅम इन एअर. एअर मध्ये त्याची मेजरमेंट केली तर वेट किती? तर 10 kg इन एअर. त्याच्यानंतर 8 kg इन वॉटर अँड 9 kg इन अ लिक्विड. म्हणजे सुरुवातीला एअर मध्ये तो ऑब्जेक्ट सस्पेंड करायचा, वेट दाखवतोय 10 kg. त्याच्यानंतर वॉटर मध्ये बुडवायचं आणि पुन्हा एकदा त्याचं वेट मेजरमेंट करायचं 8 kg येणार. आणि लिक्विड मध्ये बुडवायचा, मेजरमेंट करायचं 9 kg. ओके, पुन्हा एकदा बघा फॉर्म्युला इथं नेहमी कुठला लक्षात ठेवायचा आहे? रो बाय सिग्मा म्हणजे सॉलिडची डेन्सिटी डिवायडेड बाय लिक्विड, ज्या लिक्विड मध्ये आपण बुडवलंय त्या लिक्विडची डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं? वेट इन एअर डिवायडेड बाय चेंज इन वेट. आता वॉटर साठी आपण फॉर्म्युला यूज करूया. फॉर वॉटर काय होणार बघा? रो बाय 1 सॉलिड तोच आहे, त्याची डेन्सिटी आपल्याला माहित नाही. रो बाय 1 इज इक्वल टू वेट इन एअर. वेट इन एअर किती आहे? 10 डिवायडेड बाय वेट इन सॉरी चेंज इन वेट इन द वॉटर. चेंज इन वेट किती होणार बघा? सुरुवातीला 10चं 8 होतंय ना, म्हणजे 2 येणार. म्हणजे किती येतं हे?
थोडक्यात रो बाय 1 इज इक्वल टू काय येणार आहे, किंवा रो ची व्हॅल्यू किती येणार, थोडक्यात रो ची व्हॅल्यूज काढूया आणि ती पाहिजे तर सेकंड इक्वेशन मध्ये प्लेस करूया. सो इथं रो ची व्हॅल्यू किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे ही झाली सॉलिडची डेन्सिटी. म्हणजे वॉटरची डेन्सिटी आपण 1 घेतली तर सॉलिडची डेन्सिटी 5 येणार आहे. तर लिक्विडची किती येते बघूया. आता फॉर लिक्विड काय होणार बघा, फॉर लिक्विड density of substance divided by density of liquid is equal to weight in air divided by change in weight. ओके, या पद्धतीने येणार. हा, आता इथं काय होणार बघा, डेन्सिटी ऑफ सॉलिड ऍज इट इज, डेन्सिटी ऑफ लिक्विड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, डेन्सिटी ऑफ लिक्विड, वेट इन एअर, एअर मधलं वेट किती आहे, पुन्हा एकदा 10 kg आहे. आणि चेंज इन वेट, लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर वेट किती होत आहे, 9 kg होते. सो 10 चं 9 म्हणजे किती येणार आहे, चेंज इन वेट होणार आहे 1 kg. आणि डेन्सिटीची व्हॅल्यू किती आली काढली आपण, 5 डिवायडेड बाय सिग्मा एल इज इक्वल टू 10 येणार आहे. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज हे इकडे येणार आहे 5/10, दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 0.5. दिस इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे इथं वॉटरची डेन्सिटी जर 1 घेतली तर लिक्विडची डेन्सिटी 0.5 होणार. आता वॉटरची डेन्सिटी काय केलं, समजा आपण 1000 घेतली तर डेन्सिटी ऑफ लिक्विड किती येणार, मग 500 येणार आहे, 500 kg/m³. ओके, या पद्धतीने हा क्वेश्चन येणार आहे. ओके, सो डेन्सिटी ऑफ वॉटर लक्षात ठेवा, डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 g/cm³ असते ही सीजीएस सिस्टीम मध्ये, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर एसआय सिस्टीम असते 1000 kg/m³. ओके, सो डेन्सिटी ऑफ वॉटर 1 घेतली तर ती सीजीएस सिस्टीम मध्ये येणार आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर 1 घेतली तर सॉलिडची डेन्सिटी येणार आहे 5, दॅट इज 5 g/cm³ आणि लिक्विडची डेन्सिटी येणार आहे 0.5 g/cm³. ओके, आणि एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तिथं काय करावं लागेल, तुम्हाला 1000 न मल्टिप्लाय करावं लागणार.